या संदर्भात रेव पार्टी कशी असते हे आपण जाणून घेणार आहोत। निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धनराजजी, या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे। मला सर्वात पहिला प्रश्न हा पडतोय की ही जी रेव पार्टी आता चर्चेत आलेली आहे, ही रेव पार्टी नेमकी असते कशी, थोडक्यात सांगा। रेव पार्टी म्हणजे साधारण संध्याकाळपासून सुरू होऊन पहाटेपर्यंत चालणारी, त्याला रेव पार्टी म्हणतात। आणि रेव पार्टी म्हणजे तिथे नशेचा चढता क्रम उपलब्ध असतो। त्याच्यामध्ये ड्रग्स, दारू, बाकीचे काही नशीले पदार्थ, चरस असेल, गांजा असेल, अफीम असेल, अशा प्रकारचे आणि मोठमोठे जे ड्रग्स आहे, हिरोईन म्हणा, बाकीचे रिफाईंड सगळे, ते दिले जातात। जी, अर्थात हा पैशाचा फार मोठा व्यवहार असतो। त्याच्यामध्ये खूप आता थोड्या दिवसापूर्वी गाजलेली आर्यन खानची केस, रेव पार्टीची, समुद्राच्या अगदी याच्यावर गेलेले, जहाजावर गेलेले लोक आपण बघितले। या दृष्टीने ह्या रेव पार्ट्या वाढत चाललेल्या आहेत। तरुणांमध्ये एक प्रकारची विकृतीकरण म्हणता येईल किंवा एक विकृत मानसिकता निर्माण होत आहे की आपलं टेन्शन घालवण्यासाठी, आपल्याला काहीतरी त्रास आहे, स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस घालवण्यासाठी आपल्याला असं काहीतरी नशेच्या आहारी गेलं पाहिजे। खरं तर पाश्चात्य संस्कृतीचा हा पडलेला औचित आणि विकृत असर आहे आपल्या लोकांच्या मानसिकतेवर, असं म्हटलं पाहिजे। तिथे जेव्हा मंडे टू फ्रायडे लोक कामं करतात आणि फ्रायडे इव्हनिंग पासून त्यांची जी वीकेंड सुरू होते संकल्पना, त्यांना असं आहे की जे काही 5 दिवस आपण काम करतो त्याचं इतकं ताण आणि एवढं स्ट्रेस आपल्यावर झालेला असतो की ते सगळं घालून देण्यासाठी आपण 2 दिवस यथेच्छ मजा मारायची। म्हणजे त्याच्यामध्ये मग लैंगिक सुख असतील, त्याच्यामध्ये ड्रग नशा असेल, आणि असं होता 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 आता या ज्या केसमध्ये सापडलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी सापाचं विष, त्याचंही याच्यामध्ये पहिल्यांदा मला वाटतं हे असं सापाचं विष देणारी रेव जी जी पार्टी। जी धनराजजी, याच मुद्द्यावर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सापाचं विष, त्या हा नशेचा नवा प्रकार आता या मुद्द्यानं उघडकीस आलेला आहे। ही नशा काय असते? सापाचं विष हा तसं बघायला गेलं तर नवीन प्रकार नाहीये। अशा काही विकृत घटना, काही गोष्टी, काही याच्यावरती लिटरेचर पण आपल्याला सापडतं, शिवाय काही सिनेमा पण होते। मला आठवतं ते अमरीश पुरी नावाचे नट होते, त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं होतं विलनचं, की तो सापाला आपल्या जिभेला चावा घ्यायला सांगतो किंवा साप कसा जिभेला चावेल अशा प्रकारे साप धरतो। ते फोटोही खूप व्हायरल झाले होते। शेवटी कसं आहे की आपल्याला दारू पिली पिली आता नशाच होत नाही, कितीही पिली तरी। त्यानंतर ड्रग घेतलं नशाच होत नाही। मग त्याच्यापेक्षा वरचं काय, तर हे सापाचं विष। सापाचं विष हे जरी हिरोईन आणि बाकीचं मॅन्डेरिन वगैरे जे आहे, या MD आपण ज्याला म्हणतो, त्याच्या वरती नशेचं असलं तरी याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दुसरं एक कारण सांगितलं जातं। ते कारण असं आहे की वेमनॉलॉजी नावाचा जो मेडिकल उपचाराचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये कॅन्सरवर उपचार केला जातो। माझे मित्र आणि माजी मंत्री श्रीकांत जिचकार हे जेव्हा ब्लड कॅन्सरने ग्रस्त होते तेव्हा अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी या सापाच्या विषाचा, वेमनॉलॉजीचा आपल्यावर उपचार घेतला होता आणि त्यातून तो बराही झाला होता। जी, तर हे प्रकरण मला सांगण्यासाठी एवढ्यासाठी महत्वाचं वाटतं की वेमनॉलॉजी तुम्ही जर घेतली किंवा वेमन घेतलं, सापाचं विष घेतलं कोबऱ्याचं, तर तुम्हाला इम्युनिटी डेव्हलप होते आणि ती इम्युनिटी कॅन्सरच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती म्हणून डेव्हलप होते। म्हणजे तुम्ही जर असं सापाला चावून विष पर्यंत त्यापर्यंत जर गेला, ड्रग घेता घेता विषारी पदार्थ पचवण्याची शक्ती वाढता वाढता, तर तुम्हाला कॅन्सरच होणार नाही, अशा प्रकारचं एक भ्रमिष्ट मेडिकल प्रचार। धनराजजी, मला मुद्दा असा म्हणायचा आहे की हे जे सापाला आपल्या जिभेवर चावून घेणं सापाकडून, हे आपण एका प्रकारे याचे गुणधर्म पाहिले तर कॅन्सर सारख्या रोगांवर हे उपचार सुद्धा साध्य होतं। पण याचा वापर नशा म्हणून जो केला जातोय पार्ट्यांमध्ये, संस्था ह्या पार्ट्या आयोजित करतायत, त्यांच्यात कायद्याची काही तरतूद आहे की म्हणजे हे बेकायदेशीर पद्धतीने चाललेलं आहे, त्या संदर्भात काय माहिती? नाही, तेच मी सांगत होतो की नशेची चढती जी पायरी असते ती चढता चढता कशी सापाचं विष, मग सापाच्या विषापर्यंत हे जाणं लोक आले पाहिजे ना। लोकांना हे पटलं पाहिजे की सापाचं विष हे जे आपण नशेली पदार्थ घेतो, अंमली पदार्थ, त्याच्यापेक्षा चांगलं असतं। आणि ते का चांगलं असतं, कारण ते असं असं प्रतिकारक असतं। अर्थात सापाचं विष सुद्धा अशा क्रूड पद्धतीनं घेणं
हा गुन्हाच आहे आणि कायद्यामध्ये याच्यावरती तर दुहेरी कलम लागलेली आहे. आता नोएडाचा आपण तो FIR बघितला असेल की त्याच्यामध्ये साप हा प्राणी वन्य प्राणी असल्यामुळं त्या वन्य प्राण्याचं जे काही प्रतिबंध कायदा आहे त्याच्यामध्येही ही केस होते आणि सापाचा नशा म्हणून तुम्ही वापर करता तोही क्रुएल्टी जी टू स्नेक आहे, त्याचाही तसा ती कलम लागली जातात. शिवाय सापाचं विष हे तुम्ही नशेचं उत्तमोत्तम साधन जी म्हणून वापरता, म्हणून हम्म ते NDPS ऍक्ट मध्ये सुद्धा येतं. जी NDPS ऍक्ट हा सगळ्या कलमांचा जर आढावा घेतला तुम्ही तर या सगळ्या केसेससाठी NDPS ऍक्ट हा एक प्रमाणभूत कायदा जी भारताचा आहे. जी धनराज या पार्टीचा खर्च म्हणजे एका पार्टीचा खर्च कमीत कमी 15 ते 20 करोड रुपयापर्यंत असावा. एवढं जी याच्यामध्ये हे ड्रग मोठ्या प्रमाणामध्ये हायर व्हॅल्यूला विकलं जातं आणि सापाचं विष म्हटल्यानंतर अजून जास्त प्रमाणात ते विकलं जातं. पोलीस जेव्हा तपास करतील त्याच्यामध्ये याची एक्झॅक्ट किंमत माहिती पडेलच. इथे इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की सापाचं विष हे ड्रग म्हणून वापरणं हा एल्विस यादव हे का करू शकला. हम्म त्याची जी पार्श्वभूमी सुरुवातीपासून आपण तपासली तर हा फेमस युट्यूबर आहे वगैरे वगैरे इथपर्यंत ठीक आहे. हम्म पण ते युट्यूबवर कशा प्रकारे त्याचे एवढे फॉलोअर्स आले, त्याचे एवढे फॉलोअर्स हे कशासाठी आहे, दुसऱ्या काही माहिती युट्यूबवर देणाऱ्या सुद्धा बऱ्याचशा साईट्स आहेत. त्यात कायद्याची माहिती असेल, अजून दैनंदिन जीवनातली माहिती असेल किंवा आयुर्वेदाची माहिती असेल, योगाची माहिती असेल, तर ते युट्यूबर एवढे फेमस होत नाही. हे युट्यूबर का फेमस होतात? कारण जी त्याच्या बहुतेक युट्यूबच्या क्लिप ज्या मी बघितल्या त्या क्लिपमध्ये कुठंतरी असं विस्कळीतपणा, कुठंतरी काहीतरी ऍडव्हेंचरस, ज्याच्यासाठी तरुणाची मानसिकता हे प्रलोभित होईल आणि तरुण याच्याकडे प्रलोभनाने खेचला जाईल अशा प्रकारचं त्याची ती मोडस ऑपरेंडी आहे. म्हणून त्याचे एवढे फॉलोअर्स असावे, किंबहुना ते फॉलोअर्स एखाद्या वेळी जास्त फुगून सुद्धा तयार केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग जेव्हा आपण म्हणतो की याचे करोडो फॉलोअर्स आहे तर जो माणूस याला बघत नाही तोही बघायला लागतो, अरे काय आहे याच्यामध्ये विषय जरा बघूया. ही एक अट्रॅक्शन समाज माध्यमांचं आहे, त्याच्यासाठी लोक जी एवढे जातात. जी दुसरं, या समाज माध्यमाचा त्याने वापर अशासाठी केलाय की त्याला ऍडव्हर्टाईज वेगळी करायची गरज नाही. याच्याच माध्यमातून तो अशा प्रकारे दाखवतो की जी इथे संपर्क तिथे संपर्क, आणि मग तरुणांनी संपर्क जी केल्यावर कानोकानी ही माहिती दिली जाते की अरे अशा रेव पार्टीत होतात, जी त्याच्यामध्ये जी सापाचं विष. राजकारण्यांच्या जर आपण राजकारणाच्या याच्यात बघितलं तर अशा प्रकारचे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा राजकारण्यांना हे टाळता येतात का? ते कसे टाळू शकतात? राजकारण्यांना का टाळता येऊ नये? राजकारण अपरिहार्यपणे याच्यामध्ये पेटणारच, कारण मुख्यमंत्री महोदयांनी ही घोडचूक केलेली आहे. माणसं मुख्यमंत्र्यांच्या सारख्या व्यक्तीच्या घरी निवासस्थानी, शासकीय निवासस्थानी जात असतील तर त्यांची SID मार्फत स्क्रुटिनी झाली पाहिजे. कोण माणूस आहे, हा युट्यूबर आहे, फेमस युट्यूबर आहे म्हणे काय काय क्वालिफिकेशन झालं का? त्याच्यापेक्षा जी एखाद्या माणसाने 240 दिवस भारतीय संविधानाचं पारायण केलं असेल तर त्याला बोलवा ना तुम्ही आरती करायला, फार औचित्याचं होईल, मोठी पब्लिसिटी करा. पण जी हे चुकीचं आहे अशा प्रकारे गुन्हेगारांना बोलवणं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्यातून धडा घेतला पाहिजे, इतर पॉलिटिशियन्सनी धडा घेतला पाहिजे. आणि जी असे लोक जेव्हा एक्सपोज होतात तेव्हा हा प्रकार केवढा वाईट आहे. खरं तर याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत, ते मला सांगावेसे वाटतात या ठिकाणी. कारण सापाचं विष देणं याचा जर धक्का बसला आणि जोरात जर त्याला तिथे दुःख झालं, त्याचं म्हणजे वेदना झाल्या, तर कधी कधी साप विषारी नसताना सुद्धा मृत्यू झालेले आहेत. जी अमेरिकेमध्ये जेव्हा संशोधन झालं तेव्हा काही लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. त्यांना साप चावून, किंग कोब्रा चावून तुम्हाला मृत्यू असं सांगितलं. एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि जी त्याच्या हाताला 2 टाचण्या टोचल्या, जणू काही साप चावा घेतो तसा. जी विष नव्हतं, सापही नव्हता, तरीही ती 2 माणसं त्याच्यामध्ये मृतावस्थेत आढळली. कारण आपल्याला साप चावला हा जी जो एक सायकोलॉजिकल ट्रोमा असतो त्याच्याने माणूस मरतो. आणि म्हणून सदोष मनुष्यवध किंवा एंडेंजरिंग ह्युमन लाईफ जी याचा सुद्धा समावेश सेक्शन मध्ये अशा लोकांविरुद्ध केला जी पाहिजे. आणि दुर्दैव या महाराष्ट्राचं की जी महाराष्ट्राच्या दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्याच्या घरात, शासकीय निवासस्थानी असा माणूस आरती करायला जातो. मला तर वाटतं आता आपण सुद्धा जी जनतेने राजकारण्यांची आरती जी ओळायला पाहिजे. जी धनराजजी, या संदर्भात आता राजकारणी याच्यातून कशी आपली सुटका करेल त्याचा मागोवा आम्ही करतच राहू. तुर्तास धन्यवाद, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि